नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रक्षाबंधन स्पेशल स्वीट बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 लिटर दूध आटवायला ठेवलेलं आहे कढईमध्ये। आता आपल्याला घ्यायचे आहेत 3 ते 4 ब्रेड। हे गव्हाचे ब्रेड आहेत, ते आपल्याला आधी कट करून घ्यायचे आहेत। ह्या ब्रेडचा जो साइडचा भाग असतो तो चारी साइडनी आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने चारी साइडचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि हा जो मधला भाग आहे याचे आपल्याला काप करून घ्यायचे। असे छोटे छोटे काप आपल्याला करून घ्यायचे। अशा पद्धतीने याचे काप करून घ्यायचे आहेत। आता हे आपल्याला छानपैकी तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत। एका पॅन मध्ये मी आता तूप टाकते। पॅन मध्ये आपण साजूक तूप घातलेलं आहे। आता त्यात आपल्याला हे ब्रेडचे काप टाकायचे, पण ते छानपैकी दोन्ही साइडनी भाजून घ्यायचे आहेत। दोन्ही साइडने त्याला छानपैकी असं भाजून घ्यायचे आहे। आता हे सगळे काप एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया आणि बाकीचे जे उरलेले काप आहेत ते अशाच पद्धतीने चांगल्या तुपात आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण सगळे ब्रेडचे तुकडे भाजून घेतलेले आहेत चांगल्या तुपामध्ये। आणि आपलं दूध एकीकडे आटणं चालू आहे। ते थोडंसं आटलं की यात थोडी साखर घालायची आहे। आता एका वाटीत थोडंसं दूध घ्या आणि त्यामध्ये साधारणतः 2 ते 2.5 चमचे कस्टर्ड पावडर घालूया। आणि हे कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्या गाठी झाल्या नाही पाहिजे। हे कस्टर्ड पावडर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतले, यात एकही गाठ झालेली नाहीये। आता हे कस्टर्ड पावडर घातलेलं दूध आपण जे दूध आटवायला ठेवलेलं आहे त्यात आपल्याला टाकायचं आहे। पहा, अशा पद्धतीने हे आपल्या दुधात मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आपलं दूध छानपैकी आटलेलं आहे। आता यात आपण घालणार आहोत साखर। साखर साधारणतः आपण 1 वाटी घेतलेली आहे, ती आता मी दुधात टाकून घेते। साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। एकदा साखर टाकली की दूध आटत नाही, म्हणून साखर टाकायच्या आधीच आपल्याला दूध आटून घ्यावं लागतं। बासुंदीसाठी पण ही सेम प्रोसिजर आहे। आता आपल्याला आटवलेलं दूध आपण जे ब्रेड तुपात भाजले होते त्यात टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे। आणि यावरती आता आपल्याला टाकायचे आहेत ड्राय फ्रूट्स।
हे गोड तुम्ही गरम गरमही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता. मला हे थंड करूनच आवडते. थंड केल्यानंतर हे खूप छान लागतं. तुम्हाला जर माझी गोडाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. थँक्यू.